तर हाय हॅलो नमस्ते, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सारिका अमोल वाइब्स. तर बघा, इथं आणली होती मार्केटमधून छान अशी भाजी. इथं आणले होते आळूचे पानं, किती छान आहेत बघा, एकदम फ्रेश आहेत, टवटवीत. एक एक कसे असतात माहिती आहे का, एक एक किडलेले असतात. आणि आळूची रेसिपीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे बरं का, पण आज नाही, उद्या परवाच्या दिवशी. आणि इथे बघा, मी ही तोडून ठेवावं म्हणते. भाजी तो आणली आहे, पण व्यवस्थित नीट ठेवली तर राहते, नाहीतर परत खराब होऊन जाते. आळूच्या पानामध्ये सुद्धा एक तिखट असते बरं का, म्हणजे चुरचुर करते. आपण आळूवडी केली आणि घशात जी चुरचुर करते ना, ते पानं छान असतात. खायला जरा थोडं वेगळं लागते, पण जी चुरचुर करते ना, ती देशी असते आणि ती खायला चांगली असते असं म्हणतात बरं का. पण छानच असते बरं का. तर तेच तुमच्यासोबत आत्ता भाजी ती वगैरे आणलेली ठेवताना जरा दाखवावं म्हटलं तुम्हाला, म्हणून व्हिडिओ चालू आहे. कसे आहात तुम्ही सर्वजण? तर पाऊस वगैरे आहे का तुमच्याकडं? मुलं गेले आहेत शाळेत आणि आता आपल्या पाठीमागं तर असतेच ना काम वगैरे. काम कंटिन्यू आपल्या बायकांच्या पाठीमागं चालूच असते. हे बघा, मेथी कोथिंबीर तर पावसाळ्यामध्ये ना किती चिकचिक झाली आहे बघा. आणि इथून देठ कट करून दिलेत आणि आधी इथं पाणी सुटले कोथिंबीरला, पूर्णपणे पाणी सुटले बरं का ह्याला. आणि किती खराब होते सांगा, लगेच खराब होते. हे बघा, पाणी सुटलं आतमध्ये सगळं त्याला. ह्याला निवडून वगैरे नंतर ठेवते, पण आता तुम्हाला दाखवा म्हणलं. पण फ्रेश आहे कोथिंबीर, एकदम फ्रेश. ठेवून टाकावं म्हटलं तोपर्यंत. ह्याच्यामध्ये ठेवते आणि नंतर निवडते. ह्यात ठेवून दिले. ह्यात लसूण ठेवायचा. लसूणला सुद्धा मी एक जाळी केली. हे बघा, मस्तपैकी जाळी केली, त्यात लसूण ठेवून देते. प्रत्येक वस्तू जिथल्या तिथं असल्या की आपल्याला स्वयंपाक करताना वगैरे अडचण होत नाही बरं का. लगेच पटापट कामं होऊन जातात. म्हणून हे करून ठेवलं ना, आपल्याला काहीच अवघड जात नाही कोणतंच काम करायला. त्याच्यामुळं हे करून घ्यावंच लागते, लेकरं शाळेत गेलेत तोपर्यंत. आणि मला इथे एवढा मोठा कढीपत्ता आहे, गावाकडून दिला होता बघा कढीपत्ता. एवढा मोठा कढीपत्ता आहे, पण यांना माहीतच नव्हतं की कढीपत्ता आहे घरात, तरीसुद्धा ती गावाकडून आणलेल्या आईने. आणि हा कढीपत्ता परत ह्याने आता घेऊन आलेत. ही मेथीची पेंडी किती छान आहे. मेथीची पेंडी छान आहे बरं का, एकदम हिरवी गार आहे. ही मेथीची भाजी ना, असं केली ना भाजी तरीसुद्धा छान लागते. आणि आम्ही जेवताना सुद्धा कच्ची भाजी तोंडी लावायला एकदम छान आहे बरं का. मला लई आवडते. तुम्हाला आवडते का मेथीची भाजी तोंडी लावायला वगैरे? तर नक्कीच कमेंट करून सांगत जावं बरं का. आणि आपला चॅनल नवीन आहे आणि सुरुवात केली आहे मी, तर चॅनल आपला व्हिडिओ कसे वाटतात, कसे नाही, किंवा कुठून व्हिडिओ पाहता, किंवा काय पाहायला आवडेल तुम्हाला. आपला डेली व्लॉगिंगचाच चॅनल आहे, पण तरी देखील तुम्ही मला कमेंट करून सांगत जावा. आणि थोडं जरी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना, तर प्लीज तुम्ही लाईक करत जावा. आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल ना, तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि त्याच्यासमोर जे बेल आयकॉन असतं ना, तर ते बेल आयकॉन दाबायला विसरत जाऊ नका. तर बघा, इथे शेंगा आहेत, भुईमुगाच्या शेंगा आहेत बरं का. हे सुद्धा मला आईनेच दिल्या होत्या, गावाकडूनच आणल्या होत्या, शेतातल्या आहेत. तर मी इथे कॅरीबॅगमध्ये ठेवले होते, तर ह्याला बुरशी आली. हे बघा, लगेच आता ह्या पावसाळ्याच्या दिवसात असं काय ठेवलं बाहेर कॅरीबॅगमध्ये तर लगेच पाणी सुटते. आणि हे व्यवस्थित करण्यासाठीच मी आता इथं बसले वेळ काढून, पण तुमच्यासोबत सुद्धा थोडंसं शेअर करण्यासाठी मी हा पसारा मांडून ठेवला आहे. तर बघा कसं वाटतं तुम्हाला. आणि इथे बघा, मी हा डब्बा आणला होता, डीमार्टमधून आणला आहे बरं का. कारण ह्यात ठेवलं ना, एकत्र सगळं राहते, इकडं तिकडं शोधायचं काय गरजच येत नाही. ही कॅरीबॅग त्यात ठेवले का त्यात ठेवले.
अजिबात तसलं करायची काही गरजच पडत नाही. त्याच्यामुळे मी टमाटे असतील, वांगे असतील, काय दोडका असेल, भाजीपाला काय, ही जेवढं म्हणजे मोठमोठे टमाटे, वांगे, बटाटे नाही फ्रीजला ठेवायचे बरं का. तर टमाटे, वांगे आणि दोडका वगैरे, कारले काय असले तर मी इथं ठेवून देते, कारण पटकन लगेच सापडतात म्हणून मी इथं ठेवून देते. ही आहे शेवग्याची शेंग. आता मी इथं ठेवले टमाटी, शेवग्याची शेंग आणि एखादा लिंबू होता. आणि हे बघा वांगे वगैरे इथे ठेवून दिले की पटकन डब्बा बाहेर घ्यायचा आणि काय पाहिजे ती लगेच घेता येतं. त्याच्यामुळं मी हा डब्बा आणलेला डीमार्टमधून. आणि फ्रीज पण आपला छान दिसतोय. एका साईडला हे डब्बा बसून जाते आणि फ्रीज स्वच्छ दिसतो, एकदम क्लीन. तर चला, मी तरी आता आवरून घेते. पूर्ण व्हिडिओ करत बसला तर खूप मोठा व्हिडिओ होत जाईल. तर व्हिडिओ कसा वाटला तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका बरं का. नवीन सुरुवात आहे तर तुम्ही मला सर्वजण सपोर्ट करा प्लीज. चलो बाय.